सर्वच लोक म्हणजे जे इंस्टाग्राम यूट्यूबवर येतात ते फेमस होण्यासाठीच येतात. बघा, ज्या टायमाला तुम्हाला फेमस व्हायचं आहे त्याच टायमाला तुम्ही होणार. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही चांगला व्हिडिओ करा. नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आताच आपण एक व्हिडिओ एंड केली होती कारण एडिटिंग वगैरे झाली होती. आता म्हणजे पतूने 4 फोन केले की ते शिरगावला चालल्यात. तर मी त्यांना सांगितलं आम्ही मागून येतो. तर माझ्यासाठी विकी आणि प्रणय थांबले होते. आता विकी आणि प्रणय सोबत मी चाललोय शिरगावला कारण तिकडे पतू वगैरे थांबलेले आहेत आमच्यासाठी. अबू, तू टीव्हीत कोणाला बघितलं? हा, कोणाला बघितलं टीव्हीत तू? नाव काय? नम 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 नम. कोणी दिली तुला? कोणी दिली? खातो तू? कुठला? डोरी मिल्क? कुठला डोरी मिल्क. तर आज वार आहे शुक्रवार आणि तारीख आहे 24 ऑक्टोबर आणि कालचा व्लॉग कंटिन्यू होत आहे. म्हणजे रात्री जो आपण चालू केला होता, शिरगाव बीचला गेलो होतो पण जास्त काहीच शूट केलं नाही. म्हणजे काहीच शूट केलं नाही, फक्त चालू केला होता कारण की बॅटरी लो झाली मोबाईलची डायरेक्ट. तर शिरगाव बीचवर पतू, मयूर, सुशांत आणि हिमांशू ऑलरेडी होते. मी, विकी आणि प्रणय गेलो होतो आणि मग आम्ही फाउंटेनवरून पार्सल नेलं होतं. तिथे थोडंफार खाल्लं आणि परत आलो. म्हणजे बीचवर फक्त एक स्नॅप काढला आणि मोबाईलची बॅटरी झाली डाऊन. 12:25 झालेले आहेत. पियुष, आयुष आणि मी चालल्यात फिरायला. 3:30 वाजलेले आहेत आणि हे बघा उनो खेळायला लागल्यात कारण की मी जिंकलोय एकटाच. काय कलर बोलली? कलर ग्रीन. बिनमौसम बरसात, पाऊस पडून गेलाय थोड्याच वेळापूर्वी. तर आता जस्ट 7 वाजलेले आहेत. घरी तर 6:30 वाजता आलो. म्हणजे मी तर दुपारपासून चिरागकडे होतो. मग आम्ही गेलो होतो निहारला भेटायला. तर निहारला कशासाठी भेटायला गेलो होतो ते तुम्हाला पुढे जाऊन कळेलच आणि बघू आज पुढे काय होते. आज जास्त काय व्लॉगमध्ये शूट केलेलं मिळत नाही अजूनपर्यंत तरी. तर जर कोणाला नवीन यूट्यूब चॅनल खोलायचं असेल तर त्यांनी पहिली गोष्ट तर कॅमेराला फेस करायला शिका. आणि एवढ्या वर्षात मी एक गोष्ट शिकलो आहे की तुम्हाला सपोर्ट करणारे पण खूप जण असतील, तुम्हाला खाली खेचणारे पण खूप जण असतील आणि म्हणजे खाली खेचणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून जे तुम्हाला सपोर्ट करतात त्यांना बघत तुम्ही यूट्यूबवर कन्सिस्टन्सी एक मेंटेन करा. म्हणजे यूट्यूबवरच नाही, इंस्टाग्रामवरही सांगतो. म्हणजे इंस्टाग्रामची एक रिॲलिटी सांगतो तुम्हाला. जर तुम्ही कोणता फोटो अपलोड करतात त्याला म्हणजे लाईक जातात 50 फक्त आणि तोच फोटो जर तुम्ही स्टोरीला टाकतात तर त्याला 250 ते 300 व्ह्यू तर आरामात जातात. म्हणजे तुम्ही यावरून समजा मला काय बोलायचं आहे. आणि मी रेग्युलरली इंस्टाग्रामवरही अपडेट देतो. यूट्यूब व्हिडिओजची लिंकही शेअर करतो. जर तुम्हाला डेली अपडेटसाठी फॉलो करायचं असेल, म्हणजे तुम्हाला यूट्यूबपेक्षा लवकर तिकडे अपडेट भेटेल तर इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा तुम्ही मला. तर आज 7 वर्ष झाले मी ब्लॉग बनवतो. म्हणजे त्याच्याहून जास्त वर्ष झाली. पण मी जी चुकी केली ती तुम्ही करू नका. मी कन्सिस्टंट नाही राहिलो. एक टाईम होता मला चांगले व्ह्यूज जायचे पण मी काय व्हिडिओ टाकायची बंद करतो, मध्येच टाकायचो. पण आता कन्सिस्टंट आहे. तर बघू, सर्वच लोक म्हणजे जे इंस्टाग्राम यूट्यूबवर येतात ते फेमस होण्यासाठीच येतात आणि मीही तसंच आलेलो. पण आता एक कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी व्लॉगिंग चालू केलेली आहे. आणि बघा, ज्या टायमाला तुम्हाला फेमस व्हायचं आहे त्याच टायमाला तुम्ही होणार. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही चांगला व्हिडिओ करा, म्हणजे एक टाईम असतो तेव्हाच तुम्ही फेमस होणार. आणि तो टाईम तुमचा कधी येईल सांगता येत नाही. ती तुमची पहिलीच व्हिडिओ व्हायरल जाऊ शकते, नाहीतर 100 हिवी, नाहीतर अजून जास्त तुम्हाला मेहनत करावी लागेल. आणि पहिले जेव्हा मी व्लॉग्स बनवायचो तेव्हा व्हिडिओमध्ये म्युझिक जास्त असायची आणि मी बोलायचो कमी. तर आता त्याचं उलटं झालेलं आहे आणि आता आपल्या व्हिडिओमध्ये म्युझिक एकदमच नाकेबरोबर असते आणि बोलणंच जास्त असते. तर आजची व्हिडिओ बस एवढीच कारण आता आपल्याला बाहेर जायचं नाही मिळत. तर होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.